मला असं वाटतं मित्रांनो, चॅलेंजेस हे प्रत्येकाला फेस करावे लागतात. अपयश हे प्रत्येकाला येतं. अपयशाचा काळ हा संघर्षाचा काळ आहे आणि संघर्ष करत गेल्यानंतर प्रगती नक्की 100% होते. म्हणजे मी 2018 नापास आहे, 19 नापास आहे, 20 नापास आहे, 21 नापास आहे आणि 22ला राज्यात पाहिलं. म्हणजे तुम्ही आता बोलण्यात म्हणलात की गावाकडून खूप मुलं येतात, तर डिस्ट्रॅक्शन जर होत असेल तर प्लीज आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि अजिबातच डिस्ट्रॅक्ट होऊ नका. म्हणजे जितकी आपण मेहनत करतो त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आपले आई वडील मेहनत करतात. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवला. मी तर म्हणजे माझ्या अजूनही मोबाईलचा वॉलपेपर माझ्या वडिलांचा फोटो आहे. ते डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला कळून जातं की अरे आपला बाप तिकडे मेहनत करतोय आणि आपण इकडं मोकर रस्त्यावरती फिरतोय. 2019 ज्यावेळेस ग्राउंड झालेलं माझं फिजिकल टेस्ट झालेली आणि मला लक्षात आलेलं की मला 78 मार्क्स आलेत, माझं काही PSI ला सिलेक्शन होत नाही. ग्राउंड टेस्टमधून मी बाहेर आल्यानंतर सकाळचीच वेळ होती, 8-8:30 वाजता मी वडिलांना माझा फोन केला आणि ढसढस रडलो लहान लेकरासारखं की दादा म्हणतो मी माझ्या वडिलांना, मी नापास झालो म्हणलं, माझं काही होत नाही. पण त्यावेळेस ते फोन ठेवल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होतं की आज मी रडलोय आणि आपल्यामुळं आपला बाप पण तिकडं हळवा झालेला आहे, कंठ दाटून आलेला आहे. आता त्याच वेळेस रडल ज्या दिवशी माझा निकाल येईल. आणि 21 डिसेंबर 2023ला सर निकाल आला माझा. बाहेर आलो, पहिला फोन वडिलांना केला आणि दादा म्हणलं राज्यात पहिला. तिकडून माझे वडील रडायले, इकडून मी रडायलो. ही मोमेंट माझ्यासाठी खूपच महत्वाची होती. शक्य आणि अशक्य याच्यामधील अंतर जर कापायचं असेल तर लागतो तो दृढ निश्चय. सक्सेसफुल होण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहून चालत नाही, तर त्यासाठी करावी लागते ती अपार मेहनत. विद्यार्थी मित्र हो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि इन्स्पायर टॉक्समध्ये मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व जोडलं गेलेलं आहे की स्पर्धा परीक्षांच्या या महाजालामध्ये या व्यक्तीनं केवळ या एका प्रयत्नामध्ये दुय्यम निबंधक आणि विक्रीकर निरीक्षक, यामध्ये विक्रीकर निरीक्षकसाठी राज्यातून पहिला क्रमांक आणि दुय्यम निबंधकसाठी राज्यातून दुसरा क्रमांक पटकवलेला आहे असे नरेंद्र मनोहर जोशी यांचं मी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. नमस्कार सर, स्वागत आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना ज्यावेळेस ते तयारी करत असतात त्यावेळेस त्यांना हवं असतं ते एक चांगलं मार्गदर्शन. आणि हे मार्गदर्शन जर तुमच्यासारख्या अनुभवी आणि ज्यांनी या यशस्वीतांकडून जर मिळालं तर त्याला एक वेगळं महत्त्व असतं आणि तेच आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून साध्य करायचं आहे. तर नरेंद्र सर, मी तुम्हाला परत एकदा या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत असतानाच माझा पहिला प्रश्न आज असा तुमच्यासाठी असणार आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मूलतः प्रेरणा जी लागते, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि कधी मिळाली? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. वेलकम सर. स्पर्धा परीक्षा करण्याची प्रेरणा मला 2016 साली मिळाली. ओके. एक सर होते, त्यांचं मी लेक्चर ऐकलं आणि त्याच्यानंतर मला ही MPSC UPSC वगैरे सगळं समजलं आणि यातून अधिकारी घडत असतात असं समजलं. आणि त्याआधी MPSC UPSC या नावाबद्दल तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो, पूर्णपणे अनभिज्ञ. इंजिनिअरिंग 3rd इयर मध्ये असताना मला हे समजलं MPSC UPSC बद्दल. MPSC UPSC केलं तर आपल्याला चांगलं काम करता येईल, चांगलं करिअर घडवता येईल असं तुमच्या मनामध्ये आलं? हो, करेक्ट आहे सर. सर, तुमचं जे पदवी जे आहे किंवा जे शिक्षण जे आहे हे कुठून आणि कशात झालंय? माझी ग्रॅज्युएशन बॅचलर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे. मातोश्री प्रतिष्ठान कॉलेज नांदेड इथे आहे, तिथून माझं डिग्री झालेली. डिग्री तिथून तुम्ही इंजिनिअरिंग मधून डिग्री केलेली आहे. मग इंजिनिअरिंग मधून बॅकग्राऊंड मधून तुम्ही आलात आणि स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा निर्णय त्या एका लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही घेतला. मग स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही असं काही गोल ठरवलं होतं की याच यशापर्यंत आपल्याला जायचंय किंवा असं काही? तसं माझं गोल अजूनही आहे, ते खूप मोठे आहे. प्रयत्न अजूनही चालू आहेत. अच्छा. दरम्यानच्या काळात मला PSI ची क्रेज होती, PSI साठी पण प्रयत्न केले. अजून प्रयत्न थांबलेले नाहीयेत. PSI पेक्षा आता सब रजिस्ट्रार आणि STI मिळालेलेच आहे. आता DYSP साठी प्रयत्न चालूच आहेत पुढे अजून. त्यासाठी तुम्ही प्रयत्नांमध्ये आहात आणि त्यासाठी आता तुम्ही राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा सुद्धा तुम्ही काल दिलेली आहे, बरोबर ना सर? सर, आता मला एक सांगा की स्पर्धा परीक्षांच्या या प्रवासामध्ये तुम्ही अगदी कंबाईन म्हणजे ग्रुप B आणि ग्रुप C आणि त्यासोबत आता राज्यसेवेसारखी जी राजपत्रित अधिकारी होण्याची जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तयारी करत असताना तयारीचा भाग म्हणून तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करत गेलात किंवा या तयारीच्या भागामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या टप्प्यावरती तुम्हाला असं स्ट्रगल करावा लागला आणि सुरुवात जी आहे सुरुवात ही कशी झाली? सर, मी 2017 जुलैमध्ये प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी पुण्यात आलेलो, स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी. 2018ला सगळ्याच परीक्षा मी नापास झालेलो. बापरे. 2019 साठी राज्यसेवा नापास झालो. फक्त कंबाईनमध्ये PSI या पदासाठी पूर्वपरीक्षा पास झालेलो. दरम्यानच्या काळात मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि PSI मुख्य परीक्षा देखील चांगल्या गुणांनी पास झालेलो. पण कोविडचा टाइम आल्यामुळे मला परत घरी जावं लागलं आणि मग मी मैदानी चाचणी असते PSI ला,
तर मैदानी चाचणीसाठी घरूनच तयारी सुरू केलेली आणि परत आफ्टर कोविड मैदानी चाचणीसाठी पुण्यात यावं लागलं, म्हणजे करंट ॲड्रेसवर मैदानी चाचणी झालेली. मग मैदानी चाचणीसाठी परत घरून पुण्यात आल्यानंतर तिथं पण मला कमी मार्क्स आले ग्राउंडमध्ये फिजिकल टेस्टमध्ये. मग ती पण मी इंटरव्ह्यू चांगला झाला, पण ती पण एक्झाम मी फेल झालो. आता हे मैदानी चाचणी करत असताना 2020 ची देखील कंबाईन झाली. पण ग्राउंड करत असताना बऱ्याच PSIच्या मुलांना माहिती आहे, ग्राउंड करत असताना आपण अभ्यास जवळपास करतच नाही किंवा खूप कमी करतो. तर अभ्यास कमी पडल्यामुळे 2020 ची कंबाईन देखील नापास झालो. आणि नंतर पूर्वपरीक्षा सगळ्या नंतर 2019च्या PSIचा निकाल आलेला आणि PSIचा निकाल देखील मग गेला माझा फिजिकल टेस्टमध्ये कमी मार्क्स आल्यामुळे. आणि मग त्या डिप्रेशनमध्ये 2021 ची प्रिलिम झालेली 26 मार्च 2022ला. त्या डिप्रेशनच्या काळात ती पण प्रिलिम नापास झालेलो. आता सतत हे फेल्युअर होतं. 2018 पासून फेल्युअर, 2019 मध्ये PSIचं फेल्युअर, फायनल फेल्युअर, 2020 मध्ये प्रिलिम नाही, 2021 मध्ये प्रिलिम नाही. आता ही 2022 जी कंबाईनची प्रिलिम होती, पूर्वपरीक्षा होती, हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे. हे मनात ठेवूनच मी तयारी सुरू केलेली आणि 2022 ची सुदैवानं प्रिलिम पण निघाली आणि आता रिझल्ट पण लागलेला आहे मुख्यच. म्हणजे यश मिळवण्यासाठी अपयशाची भीती असणं हे फार गरजेचं आहे असं कुठेतरी लिहिलेलं आहे आणि ते खरं आहे असं वाटतंय तुमच्याकडे बघून. आता हा स्पर्धा परीक्षेसारख्या सबसिडीचा खेळ आहे, म्हणजे अगदी तुम्ही मुलाखतीपर्यंत 19 मध्ये जाताय आणि परत 20-21 मध्ये तुम्ही पूर्वपरीक्षेमध्येच फेल होताय आणि मग परत तुम्ही 22ला पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना या खचलेल्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तुम्ही असे विशेष काही प्रयत्न केले? विशेष प्रयत्न म्हणजे मी माझी स्ट्रॅटेजी बदलली एक्झामची. एक्झामला कसं फेस करायचं ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे स्वतःचा आधी ओव्हरलुक केलं मी. माझ्या चुका काय झालेल्या आहेत ह्या दरम्यानच्या पिरियडमध्ये, एवढ्या सगळ्या परीक्षांमध्ये ह्या चुका मी एका पेजवरती लिहून ठेवलेल्या. म्हणजे बारीक बारीक चुका, म्हणजे गोळा करताना चुकतो आपण, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असल्यामुळे 2ला करायचे तर 3लाच गोळा करतो, सिली मिस्टेक, अशा खूप साऱ्या चुका झालेल्या माझ्या आणि त्या चुका टाळायचा प्रयत्न केलेला. ह्या 2021चा रिझल्ट लागला तिथपासून ते 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत, म्हणजे जवळपास 6 महिन्याचा कालावधी होता तो. अच्छा, त्या कागदावरती अजून काय लिहिलं होतं, म्हणजे त्यात अजून काय सांगता येईल की त्यात कोणत्या चुका होत्या, व्यक्तिगत अशा काही चुका होत होत्या की अभ्यासाव्यतिरिक्त अशा? खूप साऱ्या. अभ्यासाव्यतिरिक्त मित्रांमध्ये वेळ जाणे, मोटिवेशन थोडा वेळ टिकणे, 1 दिवस 2 दिवस टिकणे, परत डिमोटिवेट होऊन काहीतरी डिस्ट्रॅक्शन जवळ करून त्यामध्येच टाइमपास करत राहणे, अशा भरपूर साऱ्या चुका होत्या. आणि ती एक चूक टाळायचा किंवा ती चूक कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या 6 महिन्यामध्ये केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट मला दिसून आलेला. म्हणजे 2022 ची पूर्वपरीक्षा देखील मी PSI पदासाठी, मला वाटत होतं की मला PSIचाच कट ऑफ क्रॅक करायचा आहे, बरोबर. पण त्या अभ्यासामुळे आणि त्या सरावामुळे हे मला आन्सर की आल्यानंतर समजलं की माझा स्कोअर हा सगळ्याच पूर्वपरीक्षांना पास करण्या इतपत आहे, हे मला नंतर समजलं. आणि किती होता सर? 73 मार्क्स होते. पूर्व परीक्षेमध्ये 100 पैकी 73 स्कोअर तुमचा आला होता आणि हे ज्यावेळेस स्कोअर आला त्यावेळेसची काय तुमची मुवमेंट होती ती? मी पूर्वपरीक्षा परभणीला दिली होती. परभणीला माझ्या भाऊजींचं घर आहे, कैलास भाऊजींचं, आणि ते ग्रामसेवक आहेत. मग त्यांना जरा हे MPSCचं वगैरे माहिती असल्यामुळं ते जरा अवतीभोवती पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करतात. मग त्यामुळे मी परभणी सेंटर दिलं आणि तिथंच परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर 2-3 दिवस मी पेपरकडे पाहिलेलंच नाही, म्हणजे आन्सर की येईपर्यंत. आन्सर की आली आणि मग आम्ही 2 जण, माझे भाऊजी आणि मी, ते आन्सर की चेक करायला बसलेलो. आन्सर की चेक झाल्यानंतर मला ज्यावेळेस कळालं की 73च्या आसपास माझा स्कोर चाललेला आहे, 73.25 एक्झॅक्ट स्कोर. मला पहिला अटेम्प्ट माझा 97चा होता. 97 ॲक्युरसी कमालीची होती. आणि मग मी त्यांना चेक करायला लावला पेपर, म्हणजे काय मी मिस्टेक करतोय का म्हणजे मोजण्यामध्ये. त्यांनी पण चेक केलं. म्हणजे मी एकदम थक्कच होतो. मला माहिती होतं मला माझा प्री निघणार आहे, चांगल्या मार्काने निघणार आहे, पण 73 एवढं माहिती नव्हतं. मग त्यामुळे तेवढा स्कोर आल्यामुळं भाऊजींनी मला सांगितलं की मग ते आमचं बोलणं झालं, हे पद आहे, ते SO आहे, STI आहे, सब रजिस्ट्रार आहे. मग त्यांनी मला सब रजिस्ट्रार पदाबद्दल थोडीशी माहिती दिली त्याच वेळेस. मग त्यावेळेसच त्यांना शब्द दिलेला होता, भाऊजी आता मी PSI सोडून सब रजिस्ट्रारकडेच फोकस करणार आणि सब रजिस्ट्रारच काढणार. म्हणजे ते PSIचं स्वप्न सब रजिस्ट्रार या स्वप्नाकडे आपण म्हणूयात की स्थलांतरित झालं आणि तिकडून तुम्ही तो प्रवास सुरू केला. बरं, मला परत एकदा या मुद्द्याकडे यायचं आहे की पूर्व परीक्षेमध्ये आधी 2 पूर्व परीक्षा उडालेल्या आहेत आणि असा अचानक 73 सारखा चांगला स्कोअर येण्यामागे नेमकी काय तयारी केली आणि नेमकं काय जादू घडली की असा अचानक एवढा चांगला स्कोअर आला? जादू तर नक्कीच नसणार आहे, नेमकं प्रयत्नांमध्ये काय बदल केले तुम्ही? ह्या प्रयत्नांमध्ये मी 2-4 बदल केलेले, पण त्यातला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे PYQचा अभ्यास.
कारण मी युट्यूबवरती व्हिडिओ पाहिले की कंबाईन मध्ये माझं का असं फेल्युअर येते सतत मला. आणि 1-2 व्हिडिओमध्ये असं जाणवलं की म्हणजे PYQ ही महत्वाची गोष्ट आहे. मग त्यानंतर मी ते PYQचा अभ्यास, तोपर्यंत मी PYQचा अभ्यासच करत नव्हतो. झालेले एक्झाम पेपर तसेच ठेवून देत होतो. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघत सुद्धा नव्हतो. पण 2021च्या फेल्युअर नंतर मी ठरवलं की आता चला म्हणलं PYQ म्हणतायत ना, मग PYQ पण करत राहू. PYQचा वारंवार अभ्यास केल्यामुळं आणि टेस्ट सोडवल्यामुळं किमान मी म्हणजे 25 तरी पूर्व परीक्षांच्या टेस्ट सोडवलेल्या असतील मधल्या काळात, त्या 6 महिन्याच्या काळात. 11 ते 12 हा टाइम आत्ता जरी आला ना, सकाळचा पहाटेचा आपला म्हणजे दुपार सकाळचा 11 ते 12 हा टाइम आला ना, मला धगधग सुरू होत आहे की आपली एक्झामच चालू आहे का काही. म्हणजे इतकी सवय झालेली होती टेस्टची. टेस्ट सोडवल्या, PYQचा अभ्यास केला आणि क्वालिटी बुक्स वापरायला सुरुवात केली. म्हणजे उगाच मोठे रेफरन्स बुक घेऊन ते वाचत बसण्यात वेळ घालवलेला नाही. एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला आणि माझ्या ज्या चुका एक्झाम हॉलमध्ये होत्या त्या टाळायचा प्रयत्न केला. बरोबर. त्यामुळे आता या परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे आणि अशा वेळेस तुम्ही टेस्ट सोडवणं, PYQ करणं हे क्रमप्राप्त आहे. आता बऱ्यापैकी विद्यार्थी करतात सुद्धा अगदी तसंच. परंतु ते आता परत तुम्ही जो मुद्दा जोडलात की त्या एक्झाम हॉलमध्ये म्हणजे 11 वाजले की अजून पण धडधड व्हायला होतं, तर ही धडधड ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं, हे टेम्परामेंट कसं सुधारलं? आता तुम्ही वारंवार जर टेस्ट सोडवत असू, म्हणजे प्रत्येक संडेला जर टेस्ट सोडवत असू किंवा 1-2 दिवसाच्या गॅपनं जर पूर्व परीक्षेच्या आपण टेस्ट सोडवत असू, तर ती एक म्हणजे नॅचरली 11 ते 12 मध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की आपली एक्झाम सुरू आहे आणि हळूहळू आपली भीती आहे ना एक्झाम बद्दल ती कमी होत जाते. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये जातो त्यावेळेस असं वाटायला लागतं की अरे हा आयोगाचा पेपरच नाहीये, हा आपण ज्या टेस्ट आपण सोडवतो तसाच एक पेपर आहे आणि आपल्या डेली रुटीनचा हा भाग आहे फक्त 11 ते 12 मधला, आणि तो आपण सोडून येतो झपकन एकदम. म्हणजे तिथं डिसिजन मेकिंग, कारण 1 तास 100 प्रश्न लगेच तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं. उत्तर ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 पैकी एक ऑप्शन टिक करून लगेच पुढे जावं लागतं. तिथं परत यायला वेळच नसतो. त्यामुळे ती जी ॲक्युरेसी आणि स्पीड तो टेस्टमधून मिळतो आपल्याला आणि ते स्किल पण मिळून जातं की ऑप्शन इलिमिनेशन कसं करायचं अननोन प्रश्नांचं. ते टेस्टमुळं आणि PYQच्या अभ्यासामुळं मिळून जातं. तो आत्मविश्वास सुद्धा आपल्यामध्ये येतो कदाचित. करेक्ट आहे सर. आता सर यामध्ये विषयानुसार जर बोलायचं झालं तर त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, त्यानंतर चालू घडामोडी असतील आणि सामान्य विज्ञान असेल. तर या विषयानुसार जर आपण गेलो, आता तुम्ही म्हणालात की एक आता बोलताना म्हणालात की मी जे परीक्षाभिमुख अशा अभ्यास साहित्याचा वापर करणं सुरू केलं, आणि मग विषयानुसार हे अभ्स साहित्य कसं होतं आणि कोणतं होतं? आता फॉर एक्झाम्पल इतिहासाचं बोलायचं झालं तर मी अगोदर एक संदर्भ बुक वापरायचो. त्याचा मला तितकासा फायदा नाही व्हायचा. नंतर मी आता 21 पासून समाधान महाजन सरांचं महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास ते मी वापरायला सुरू केलं. त्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड डेटा आहे आणि तोच आपल्याला आयोग विचारत आहे सध्याच्या काळात. आणि त्याचेच वारंवार ते एकच बुक ठेवून आणि 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे इतिहासाचं त्याचंच वारंवार रिव्हिजन करून, स्टेट बोर्ड, मग त्याचंच वारंवार रिव्हिजन करून मला असं वाटतं की त्याच पुस्तकातून 11वीच्या बरेचसे प्रश्न येतात. म्हणजे असं दिसतंय की एकाच पेजवरती 2-3 प्रश्नांची उत्तरं सापडतात तिथे. इतकं महत्वाचं आहे ते. असंच भूगोलासाठी सौदी सरांचं बुक वापरलेलं. आणि भूगोलचं बोलायचं झालं तर ते आता महाराष्ट्राच्या आपल्याला प्रश्न विचारतात. म्हणजे आता नवीन पॅटर्न नुसार 10 प्रश्न येतात भूगोलचे, तर 8 ते 9 प्रश्न महाराष्ट्रावरती येतात. मग महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना मॅप वापरणे, नकाशे वापरणे, ते कोरे नकाशे आणून, आता कोरे नकाशे घ्यायचे आणि समजा आता औष्णिक विद्युत केंद्र कुठे कुठे आहे महाराष्ट्रात असा प्रश्न आहे, तर महाराष्ट्र त्या नकाशाचं टायटलच असं द्यायचं औष्णिक विद्युत केंद्र. आणि जिथं जिथं आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये आहे, जसं की आता मी परळीचं आहे, बीडमध्ये आहे, तर बीडमध्ये इथं लिहून ठेवायचं परळी इथे आहेच आहे असं त्या मॅपमध्ये. अशा नकाशांचा अभ्यास, सेल्फ नोट्स टाईप अभ्यास केलेला. आणि याचा तुम्हाला रिव्हिजनला सुद्धा मला वाटतं रिव्हिजन खूप फास्ट होतं या नकाशांच्या अभ्यासामुळे. बरोबर. आणि आता परत येऊयात या अभ्यासाचा, या विषयांचा आपण उल्लेख केला आता. मग या विषयांमध्ये तुम्हाला अवघड वाटणारा किंवा मग चॅलेंजिंग वाटणारा कोणता विषय? चॅलेंजिंग, अवघड नाही म्हणता यायचं, चॅलेंजिंग हा विषय सायन्स आहे तुमच्यासाठी. हो, माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे सायन्स. आणि बऱ्याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तशीच परिस्थिती आहे. का बरं, म्हणजे या विषयाच्या बाबतीमध्ये काय सायन्सची अशी भीती असण्याचं कारण म्हणजे आपण इनपुट खूप देतो सायन्ससाठी, पण तितक्या प्रमाणात त्याचं आउटपुट मिळत नाही, मार्कांमधलं आउटपुट आपल्याला मिळत नाही सायन्स. कारण प्रश्न असे काही असतात की म्हणजे काही प्रश्नांची होतात. आता माझी एक बहीण, आत्ते बहीण MBBS डॉक्टर आहे, तिला देखील विचार करायला लागतो की अरे हे प्रश्न नेमका आला कुठून आणि याचं उत्तर कसं द्यायचं आता. म्हणजे असे प्रश्न आहेत. मग त्या विषयाची थोडीशी भीती होती. मग ते कसं टॅकल करायचं? त्यासाठी मी 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड केले आणि परत स्टेट बोर्ड तेच वारंवार रिव्हिजन करणे आणि भस्के सरांचं सामान्य विज्ञानाचं बुक तेवढं केलं आणि PYQ केले.
बस त्याच्या भरोश्यावरती सायन्सचा पण चांगला स्कोर तुमचा झाला. हो हो. सर आता बराच एक मुद्दा असतो आणि विद्यार्थ्यांमध्ये कायम चर्चा असते ती चालू घडामोडी या विषयाची. आणि आकारण विद्यार्थी ताण घेतात, वेगवेगळे रेफरन्स मटेरियल अभ्यासत बसतात आणि त्यात बराचसा वेळ चालला जातो. तर चालू घडामोडीबाबत तुमची पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी काय होती? मला असं वाटतं की चालू घडामोडी हा असा एकमेव विषय एवढ्या 7 विषयांपैकी जो तुम्ही प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास केला ना तर त्यातून आउटपुट मिळतं. आणि जर तुम्ही मंथली चालू घडामोडीचं मासिक कुठलंही भेटतं बाजारामध्ये, मी स्वतः पृथ्वी परिक्रमा करायचो, ते जर व्यवस्थित केलं ना तर एक आयडिया येऊन जाते बाबा की काय चालू आहे सध्या, म्हणजे करंट अफेअर्समध्ये, तर कोणत्या विषयाचं काय चालू आहे तेच जर वारंवार रिव्हिजन केलं ना त्याचं तर तिथं मार्क्स मिळू शकतात. आणि पीवायक्यूचा अभ्यास, आता चालू घडामोडीचा पीवायक्यूचा अभ्यास कसा करायचा, तर ते जे 10-15 क्वेश्चन येत आहेत त्या 15 प्रश्न मग कुठल्या घटकांवरती प्रश्न येतात, म्हणजे सामाजिक विषयावरती हा प्रश्न आहे का, क्रीडा या भागावरती हा प्रश्न आहे का, तो पॅटर्न समजून घेणे. आता समजा 15 पैकी जर 3-4 प्रश्न क्रीडा आणि पुरस्कार या भागावरती विचारतात तर स्वाभाविकपणे आपल्याला कळून जातं की आपल्याला क्रीडा आणि पुरस्कार हा भाग व्यवस्थित करायचा. तर तेच पृथ्वी परिक्रमेच्या मासिक मध्ये ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, म्हणजे टॉपिक वाईज त्यांनी वेगवेगळे दिलेले आहे. तर मी तेच करायचो मंथली मासिक, सातत्यपूर्ण त्या गोष्टी करत राहणं हे जास्त गरजेचं आहे मला असं म्हणायचं आहे. आणि परीक्षेच्या समजा आपली परीक्षा आता 16 जूनला होणार आहे, तर 16 जूनला होत असताना आपण कधीपर्यंत चालू घडामोडी करणं अपेक्षित आहे? परीक्षेपासून 1 वर्ष पाठीमागच्या, म्हणजे आता 16 जून 2024 ला आपली एक्झाम होणार आहे, तर जून 2023 पासूनचं करंट गरजेचं आहे. आणि जर ते तुमचं पक्क जर झालेलं असेल तर जानेवारी ते जून 2023 पर्यंत करायला काही हरकत नाही. बरोबर आहे. आणि आता जे इतर विषय आपल्या चर्चेमध्ये यायचे राहिले त्यामध्ये अर्थशास्त्रासारखा विषय आहे, त्यानंतर राज्यशास्त्रासारखा विषय आहे, मग या विषयांच्या बाबतीमध्ये पण काय तुमचं म्हणजे कसं? अर्थशास्त्रासाठी मी किरण देसले सर आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचो, दोन्ही केलेले, आणि सोबत पीवायक्यूची जोड द्यायचो त्याला. आता अर्थशास्त्र हा असा विषय आहे की जर तिथं जर म्हणजे एकदम फॅक्च्युअल जर प्रश्न आलेला असला, डेटा ओरिएंटेड, तर त्याचं उत्तर देणं थोडंसं क्लिष्ट आहे, अवघड आहे. पण जर संकल्पनात्मक जर प्रश्न आलेले असले तर त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी त्या पुस्तकांचं वारंवार रिव्हिजन पाहिजे आणि पीवायक्यूचा अभ्यास व्यवस्थित पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न झालं किंवा सार्वजनिक वित्त झालं, हा टॉपिक असा आहे की याच्यावरती 2 ते 3 प्रश्न कंबाईन प्रिलिमला आणि मेन्सला येतातच. तर तो टॉपिक जर व्यवस्थित केलेला असला आपला तर तिथं सहजासहजी ते उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि राज्यशास्त्राचा विषय झाला तर एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, दोन्ही पुस्तकं वाचायचो राज्यशास्त्रासाठी. तर पॉलिटी हा सगळ्यांच्या, म्हणजे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांच्याच आवडीचा आहे. वैयक्तिक माझा तर खूप आवडीचा आहे, कारण त्यातून मार्क्स पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आणि तुम्ही घेतले सुद्धा? हो, घेतलेले आहेत. खरंय सर. आता या सगळ्या विषयांची सांगड आपण घातली आणि आता परत एकदा आपल्या प्रिलिम मधला जो महत्वाचा विषय राहतोय आणि ज्याचा टाइम मॅनेजमेंटशी संबंध आहे किंवा जो 11 वाजल्यानंतर धडधड होण्यामागे तो कारणीभूत ठरतो, तो रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. हा रिझनिंग ऍप्टिट्यूडचा प्रकार तुम्ही कसा हँडल करता? रिझनिंग ऍप्टिट्यूडसाठी मी सचिन ढवळे सरांचं पुस्तक, तर ते मी केलेलं मॅथ रिझनिंगसाठी. मला विद्यार्थी मित्रांना फक्त एवढंच सांगायचंय की मॅथ रिझनिंग हा विषय तुम्हाला जर भीती वाटत असेल तर वारंवार सरावाने ती भीती तुम्ही नाहीशी करू शकता. आणि मला वैयक्तिक असं वाटतं की हा भीतीदायक विषय नाहीये, हा मार्क देणारा विषय. जर तुमची प्रॅक्टिस त्या लेवलची असेल आणि तुमचा पीवायक्यूचा अभ्यास जर त्या लेवलचा असेल तर मॅथ रिझनिंग मधून तुम्ही मार्क्स मिळवू शकतात. तर राहिला प्रश्न की त्या 1 तासामध्ये हे सगळं कसं मॅनेज करायचं. म्हणजे आता 20-22 प्रश्न येत आहेत मॅथ रिझनिंगचे आणि 78 ते 80 प्रश्न जीएसचे येतात. तर मी असं करायचो की माझ्या आवडीचे जे 3 विषय आहेत, म्हणजे मी सुरुवातीला घ्यायचो भूगोल, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. 11 वाजता मी पेपर सोडवायला घेतल्यानंतर हे 3 विषय अगोदर घ्यायचो सोडवायला. भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्सचे प्रश्न सोडवून आणि गोळे करून 15 मिनिटांमध्ये मी रेडी ठेवायचो. आणि नंतरचे जे 3 विषय म्हणजे हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर्स, आता हे 3 विषय मी पुढच्या 15 ते 20 मिनिटापर्यंत द्यायचो त्याला. 15 ते 20 मिनिट, कारण मला तिथं 2 ऑप्शन मध्ये कधी कन्फ्युजन व्हायचं किंवा त्या विषयांची थोडीशी भीती वाटायची. तर मग ते मी पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ते कव्हर करायचो. आणि राहिलेला जो 35 किंवा 30 मिनिटाचा वेळ, 25 किंवा 30 मिनिटाचा वेळ, तो मी पूर्णतः मॅथ आणि रिझनिंगला द्यायचो. आणि मॅथ रिझनिंग वारंवार सरावाने आणि पीवायक्यू पाहण्याने आणि ते प्रश्न सोडवण्याने मॅथ रिझनिंग मध्ये किमान जर समजा 20 प्रश्न आलेले असतील तर 17 ते 18 प्रश्न तुमचा अटेम्प्ट होऊ शकतो आणि 15-16 पर्यंत तुमचे करेक्ट येऊ शकतात मॅथ रिझनिंग मध्ये. आणि वेळ किती त्याला?
25 ते 30 मिनिट 25 ते 30 मिनिटांमध्ये तुम्ही ते कव्हर करू शकता. कव्हर करू बाकीचे एक 35 कव्हर मिनिटं करू असं. शकता. कारण ही कंबाईन अशी आहे, याच्यात अभ्यास तर तुम्हाला पाहिजेच, पण टाइम मॅनेजमेंट सुद्धा जमलेलं फार आहे. महत्वाचं आहे सर. खूपच जास्त महत्वाचं आहे. कारण 100 प्रश्न आणि 1 तास हो. हे सांगड घालणं थोडंसं अवघडच आहे. आणि हे सरावानच येतं बरं. हे टेस्टमध्ये आपण तुम्ही 15, 20 आणि उरलेले समजा मिनिटं मॅथ रिझनिंगसाठी, हे जर तुम्ही टेस्टमध्ये वारंवार जर केलं तर हे तुम्ही अचीव्ह करू शकता टाइम मॅनेजमेंट करायची स्किल. आणि डे 1 ला आपल्याला समजलं की आता आपला 73 स्कोर आलेला आहे प्रीला, आणि आता आपण मुख्य परीक्षेला पात्र झालेलो आहोत सगळ्याच. हो. मग तिथून पुढच्या नियोजन आणि तिथून पुढची तयारी ही कशा पद्धतीने केली? आता मुख्यला जवळपास सगळ्यांना माहिती आहे की 2 पेपर असतात. हो. मराठी इंग्लिश पेपर 1, पेपर 1 आणि पेपर 2 ला सगळा GS चा विषय असतो. आता तिथं पण मॅथ रिझनिंग आहेच आहे. हो. जी प्रीला जी स्ट्रॅटेजी वापरलेली ती पेपर 2 साठी मुख्यच्या वापरलेली, म्हणजे GS आता तिथं असल्यामुळे. आणि अभ्यास करत असताना पण तुम्ही मागच्या तुमच्या बोलण्यातून पण आलात की हा इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये खास करून की प्री प्लस मेन्स अशी तयारी तुम्ही त्यावेळेस पण करत होता. आता सध्या नवीन पॅटर्न नुसार हे सोपं झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रीचा अभ्यास करताय म्हणजेच तुम्ही मेन्सच्या पेपर 2 चा अभ्यास करताय. ओके, बरोबर. त्यामुळे ते सोपं झालेलं आहे. आता तर राहतो प्रश्न पेपर 1 चा. तर पेपर 1 साठी मराठी आणि इंग्लिश 50-50 प्रश्न असतात. मोरा वाळंबे सरांचं मराठीचं पुस्तक, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायची मराठी व्याकरणासाठी गरज आहे असं मला वैयक्तिक नाही वाटत. आणि सोबत PYQ अभ्यास, म्हणजे जे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत मराठी इंग्लिशच्या त्यांचा अभ्यास. तर वाळंबे सरांच्या पुस्तकाचं एक 10-12 रिव्हिजन जर झालेले असतील ना, मराठी व्याकरणाची भीती आपोआप निघून जाते आणि PYQ सरावामुळे पेपर मधली भीती आपोआप निघून जाते. तर आता तिथं मी टाइम मॅनेजमेंट कसा करायचा, तर त्यासाठी असं केलेलं होतं की 20 ते 22 मिनिटांमध्ये मराठीचे 50 प्रश्न सोडून विथ पॅसेज गोळे करून माझे झाले पाहिजे. अशी म्हणजे टाइम लिमिट स्वतःलाच घालून दिलेली होती. आणि उरलेला अख्खा वेळ इंग्लिश या विषयासाठी ठेवायचा, कारण इंग्लिशच्या प्रश्नांना थोडासा विचार करावा लागतो. ऑप्शन इलिमिनेशनसाठी तिथं वेळ लागतो. इंग्लिश बाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये, खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड आहे की बाबा इंग्लिश हा विषय अवघड वाटणं किंवा त्याच्याबद्दल अकारण अशी भीती असणं. तर ही भीती कमी करण्यासाठी काय तुमचा सजेशन काय? म्हणजे मी वैयक्तिक माझं सांगतो, तुम्ही तसं करावंच असं माझा आग्रह नाहीये. पण मला असं वाटतं की इंग्लिश या विषयाचे कुठल्याही एका सरांचे क्लासेस लावणं खूप गरजेचं आहे सध्या. कारण 50 मार्क्स हा मार्काला हा विषय आहे आणि महत्वाचा आहे. तर मी वैयक्तिक महेश पाटील सरांची बॅच केलेली इंग्लिशसाठी, आणि ती पूर्ण बॅच, त्याच्यात त्या सगळ्या नोट्स सरांच्या त्या मी माझ्या स्वतः हाताने तयार केलेल्या, आणि त्या नोट्सचाच वारंवार सराव केलेला आणि PYQचा व्यवस्थित अभ्यास केलेला. इंग्लिश हा असा विषय आहे की मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते सेम ॲज इट इज स्ट्रक्चर कॉपी होतं, आणि ते त्यातल्या ज्या वोकॅब आहेत म्हणजे शब्दसंग्रह वगैरे आहे तर शब्दसंग्रह देखील कॉपी होतात. तर इंग्लिशची भीती बाळगण्याचं म्हणजे मलाही वाटत होती अगोदर भीती, पण त्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासाने आणि त्या क्लासेसच्या फायद्यामुळे इंग्लिशमध्ये पण मला चांगले मार्क्स आलेले आहेत. म्हणजे 79.5 स्कोर हा माझा पेपर 1 चा आहे 2022. व्होकॅब्युलरीचा उल्लेख केलाय, आणि व्होकॅब्युलरी जास्त चॅलेंजिंग होत चालली असं दिवसेंदिवस वाटत नाही का? किंवा हो, असं वाटतंय मला. पण वोकॅबची भीती म्हणजे घालवण्यासाठी PYQच्या ज्या आपल्या मागच्या वर्षीच्या ज्या आलेल्या वोकॅब आहेत त्या अगोदर मुखपाठ असल्या पाहिजेत आपल्या. हा मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण त्यातल्या 70 to 80% पेपरमध्ये तेच दिसतं आपल्याला, PYQचे रिप्लेस दिसतात. फक्त 3 ते 4 अशा वोकॅब असतात जे आउट ऑफ द बॉक्स असतात, आधी न विचारलेल्या असतात, आणि त्या जर आपल्याला जर आल्या नाहीत त्या तर असं समजायचं की ह्या कोणालाच येणार नाही. फक्त शशी थरूर यांना येऊ शकतात, त्या असू शकतात. ओके, आता या मेन्स मध्ये तुमचा स्कोअर कसा होता सर? म्हणजे पेपर 1 चा आणि पेपर 2 चा, आणि अल्टिमेटली ज्या अर्थी म्हणजे STI ला महाराष्ट्रातून पहिला क्रमांक आलाय आणि SR ला सुद्धा महाराष्ट्रातून पहिलाच आहे. पहिल्याचा जेवढा स्कोर आहे तितकाच तुमचा आहे, फक्त वयाचं अंतर असल्यामुळे तुम्हाला दुसरा देण्यात आलाय. तर हा स्कोर किती आहे आणि पेपर म्हणजे 1 आणि 2 चा कसा आहे? पेपर 1 चा माझा 79.5 मार्क्स हा स्कोर आहे आउट ऑफ 100, आणि आउट ऑफ 200 सब रजिस्टरसाठी माझा टोटल स्कोर 153.25 आहे. 153.25 आणि STI साठी 149.25 आहे. STI साठी 149.25 आउट ऑफ 200. बरोबर आहे. मग यामध्ये हा इतका चांगला मेनचा सुद्धा हा जो स्कोर आलाय, या स्कोर येण्यामागे प्रीलच्या जी कारणं होती 73 येण्यामागची तीच कारणं इथं पण आहेत की वेगळं अजून काही एफर्ट्स लावण्यात आले किंवा वेगळ्या अप्रोचमध्ये काय बदल करण्यात आला किंवा असं काही वेगळं काय केलं का? वेगळं बोलायचं झालं तर प्रीचा जो पेपर होता तो देऊन आल्यानंतर भलेही त्याच्यात मला मार्क्स असले तरी त्याचं सुद्धा मायक्रो अनालिसिस करणं हा प्रश्न नेमका कोणत्या घटकावर आलेला आहे. कारण आयोगाची म्हणजे इतक्या दिवसाचा पॅटर्न असा आहे
की आयोग विचारताना सुरुवातीला वरवरचा प्रश्न विचारतो. समजा एखाद्या घटकावर, समजा 1857च्या उठावरती सुरुवातीचा प्रश्न हा एकदम वरवरचा बेसिक लेवलचा असेल आणि पुढचा जो येणारा पेपर असेल ना तर त्याच टॉपिक वरती डीप प्रश्न आयोग विचारतो. तर प्रत्येक आयोगाच्या पेपरचा मायक्रो अनालिसिस करणं, ते घटक वाईज प्रश्न बघणं की हे नेमका कुठून आलेला प्रश्न आहे, हा प्रश्न आलेला नेमका कुठून आलेला आहे आणि तो टॉपिक व्यवस्थित करणं. प्रिलिम झाल्यानंतर मी हे सर्व केलेलं आहे आणि राज्यसेवेचा पेपरमध्ये दरम्यान झाला, राज्यसेवेच्या पण पेपरचं मायक्रो अनालिसिस केलेलं की प्रत्येक प्रश्न हा कुठल्या घटकावर आलेला आहे आणि त्याच्यावर अजून कुठला प्रश्न निर्माण म्हणजे विचारू शकता आयोग, त्याचा पण आपल्या माइंडमध्ये विचार करत राहणं म्हणजे त्या घटकावरती. बरोबर. म्हणजे एमपीएससी ला समजून घेणं. हो, एमपीएससी चे पेपर सेटर असतील त्यांच्या मानसिकतेला समजून घेणं, त्यानंतर एमपीएससी चे फोकस एरिया समजून घेणं आणि त्या फोकस एरियावरती काम करणं, हे तुमच्या यशामागचं मूळ सूत्र मला दिसतंय इथं. आणि आता महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना विविध अडथळ्यांना सामोरा जातो. मग ते व्यक्तिगत अडथळे असतात, त्यानंतर अभ्यासक्रमातले अडथळे असतात. असे जे अडथळे आहेत, आता अभ्यासक्रमातल्या बऱ्याच गोष्टी आपण बोललेलो आहोत, पण एक परीक्षार्थी म्हणून, एक ऍस्पिरंट म्हणून ज्यावेळेस तो पुण्यामध्ये एकटा राहत असतो, घरापासून लांब राहत असतो, त्यावेळेस काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? मला असं वाटतं मित्रांनो, चॅलेंजेस हे प्रत्येकाला फेस करावे लागतात. अपयश हे प्रत्येकाला येतं. अपयशाचा काळ हा संघर्षाचा काळ आहे आणि संघर्ष करत गेल्यानंतर प्रगती नक्की 100% होते. म्हणजे मी 2018 नापास आहे, 19 नापास आहे, 20 नापास आहे, 21 नापास आहे आणि 22ला राज्यात पाहिलंय. हे एवढे अपयश पचवलेले आहेत. मजेची गोष्ट सर अशी की 2021ला 609 जागा होत्या STIच्या, तर ती प्रिलिम सुद्धा मी नापास आहे. म्हणजे प्रिलिमचा स्कोर सुद्धा मला क्रॅक नाही करता आला, कट ऑफ. आणि 2022 साठी 93 जागा होत्या फक्त प्रिलिम STIला, तर त्या जागांमध्ये मी राज्यात पाहिलंय. बघा, म्हणजे 609 जागा असताना पूर्व परीक्षा नापास आणि 93 जागा असताना राज्यातून पहिला. म्हणजे हा सगळा खेळ आहे तो मानसिकतेचा खेळ आहे. पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर अवतीभोवती ठेवा, मित्र चांगले ठेवा, मित्र आपल्याला पुश करणारे ठेवा. जरी आपण डिमोटिवेट झालो तर आपल्याला मोटिवेट करणारे, आणि जरी आपण हवेत गेलो तर आपल्याला जागेवर आणणारे मित्र असावेत. मी माझं भाग्य समजतो की मला मित्रपरिवार माझा खूप चांगला आहे. मी डिमोटिवेट म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो PSIचा रिझल्ट नंतर. मित्रांनी मैत्रिणींनी मला त्यातून हळूहळू बाहेर काढलेलं आणि एक्झामकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा त्यांनीच बदललेला. PYQचं महत्व त्यांनीच सांगितलेलं. तर त्यामुळं हे सगळं शक्य आहे असं वाटतं मला. आणि इथे येऊन जे म्हणजे तुम्ही आता बोलण्यात म्हणलात की गावाकडून खूप मुलं येतात, तर डिस्ट्रॅक्शन जर होत असेल तर प्लीज आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि अजिबातच डिस्ट्रॅक्ट होऊ नका. म्हणजे जितकी आपण मेहनत करतो त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आपले आई वडील मेहनत करतात. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवला. मी तर म्हणजे माझ्या अजूनही मोबाईलचा वॉलपेपर माझ्या वडिलांचा फोटो आहे. ते डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला कळून जातं की अरे आपला बाप तिकडे मेहनत करतोय आणि आपण इकडे मोकर रस्त्यावरती फिरतोय. मग हे जर टाळलं ना तर नक्कीच प्रगती होते आणि नक्कीच आपण एक्झाम मध्ये पुढे जाऊ शकतो असं वाटतं. बरोबर आहे आणि फार महत्वाचं आहे हे विद्यार्थी मित्रांनो. सर, आता फॅमिलीच्या बाबतीमध्ये आपण आता उल्लेख झालाच आहे, तर मला तुमच्या थोडंसं हे पण जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या फॅमिलीमध्ये नेमकं कोण कोण आहे आणि त्यांच्या काय भूमिका आहे, म्हणजे कसं काम? माझ्या फॅमिलीमध्ये माझी आजी आणि आई वडील आणि मी असतो. मला 3 बहिणी आहेत. 3ही बहिणींचे लग्न झालेले आहेत. अच्छा. वडील माझ्या भिक्षुकीचा व्यवसाय माझ्या वडिलांचा. म्हणजे मी परळी तालुका बीड जिल्ह्यातला आहे. परळी तालुक्यात कनेरवाडी आणि भोपळा नावाचे 2 खेडेगाव आहेत. तर तिथं सत्यनारायण काही अभिषेक वगैरे असलं तर वडील माझे डेली बेसिसवर पारंपरिक काम पिढी जात आलेलं आहे ते. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीतून तुम्ही आलात, जो ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील विद्यार्थी पुण्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीतून येतो. तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये विशेष फरक आहे असं मला तरी वाटत अजिबात नाही. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीतून येऊन सुद्धा ही ऊर्जा, ही प्रेरणा, ही टिकून ठेवणं आणि त्यामध्ये पहिलं येणं, यामागे नरेंद्र या व्यक्तीचं नेमकं ऊर्जास्थान काय, म्हणजे नेमकं कसा तो या स्वप्नांकडे बघत होता? मी 2021चा निकाल ज्यावेळेस फेल झालेलो तिथपासून पुढं सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन मी बदलला. आणि मला इतके दिवस वाटत होतं की माझं होईल, PSI मध्ये होईल, पण नाही झालं. फेल्युअर नंतर आई वडिलांचा चेहरा, आणि मी म्हणजे थोडासा एक किस्सा सांगतो. 2019 ज्यावेळेस ग्राउंड झालेलं माझं, फिजिकल टेस्ट झालेली आणि मला लक्षात आलेलं की मला 78 मार्क्स आलेत, माझं काही PSI ला सिलेक्शन होत नाही. ग्राउंड टेस्ट मधून मी बाहेर आल्यानंतर सकाळचीच वेळ होती, 8-8:30 वाजता मी वडिलांना माझा फोन केला आणि ढसढस रडलो लहान लेकरासारखं की दादा म्हणतो मी माझ्या वडिलांना, मी नापास झालो म्हणलं, माझं काही होत नाही. आणि पूर्ण कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा मी फिजिकल टेस्ट करत असल्यामुळे, गावी करत असल्यामुळे त्यांनी मेहनत बघितली. हो, 22-23 किलो वजन कमी केलेलं, 22 किलो वजन केलेलं त्यांनी पाहिलेलं. मग त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी करू, तू प्रायव्हेटमध्ये कर, कुठेतरी कर, असं म्हणणं होतं.
पण त्यावेळेस ते फोन ठेवल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होतं की आज मी रडलोय आणि आपल्यामुळं आपला बाप पण तिकडं हळवा झालेला आहे, कंठ दाटून आलेला आहे. आता त्याच वेळेस रडल ज्या दिवशी माझा निकाल येईल. आणि 21 डिसेंबर 2023ला सर निकाल आला माझा. बाहेर आलो, पहिला फोन वडिलांना केला आणि दादा म्हणलं राज्यात पहिला आलोय. तिकडून माझे वडील रडायलेले, इकडून मी रडायलेलो. ही मोमेंट माझ्यासाठी खूपच महत्त्वाची होती. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मगाशी तेच सांगितलं मी, आई वडील आपल्यापेक्षा खूप जास्त मेहनत करतात. मुलांनी हेच जर लक्षात गेलं ना की त्यांच्या निंपट जरी मेहनत आपण केली ना तरी MPSC आपण क्रॅक करू शकतो. अंगावरती शहारे आणणारा हा प्रसंग आहे खरं तर. आता परत एकदा आपण विद्यार्थ्यांकडे येऊ, कारण त्यांच्यासाठीच आपण आता बोलायला बसलोय नरेंद्रजी इथं. तर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस आता जसं आता तुम्ही बोललात की वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वेळ आहे. तर या वेळेसाठी म्हणजे जे आई वडील आपला वेळ वाया जाईल म्हणून आपल्याला फोन सुद्धा करायचं टाळतात. आणि आता विद्यार्थी या स्मार्टफोनच्या युगामध्ये तासनतास त्या मोबाईलवरती किंवा इतरत्र मित्र चहाच्या ठेल्यावरती वगैरे असे नाश्ता सेंटरला वगैरे असे गप्पा तासनतास करताना दिसतात. मग ह्या चुका टाळण्यासाठी किंवा या चुका तुम्ही करत होतात का, किंवा ते रेक्टिफाय कशा करत गेलात परत? जो सिन्सिअर MPSC करणारा विद्यार्थी आहे त्याला माझं एकच सजेशन आहे की तुम्ही डायरी वापरणं सुरू करा. डायरी वापरल्यानंतर तुमचा जो रोजचा दिनक्रम आहे त्या एका डायरीवरती एका पेजवरती लिहून ठेवायचा. फॉर एक्झाम्पल आजची तारीख वर टाकली आणि लायब्ररीमध्ये यायची वेळ किती झालेली मला, म्हणजे समजा 7 वाजता सकाळी मी लायब्ररीत आलेलो तर अरायव्हिंग टाइम 7 AM. मग 7 वाजल्यापासून लिव्हिंग टाइम समजा 10 वाजता मी वापस रूमला गेलेलो, तर लिव्हिंग टाइम पर्यंत मी दिवसभर काय काय केलेलं आहे हे सगळी एक गोष्ट जर लिहून ठेवलेली ना तर आपल्या माइंडमध्ये चलत राहतं की मागच्या दिवशी आपण काय केलेलं आहे. आणि त्या चुका आपल्याला लक्षात येतात की मित्रांसोबत मी 15-20 मिनिट म्हणजे 5 मिनिट मी वेळ मला देणं गरजेचं होतं. मी गेलो 15-20 मिनिट गप्पा मारत बसलो. चहाच्या ठिकाणी 10 मिनिट थांबणं गरजेचं होतं, मी अर्धा तास गप्पा मारत बसलो. हे सगळं जर तुम्ही डायरीत लिहिलं ना तर दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली म्हणजे वैयक्तिक मला असं व्हायचं की दुसऱ्या दिवशी मी त्या चुका टाळायचा प्रयत्न करायचो. म्हणजे प्रामाणिकपणे जर आपण आपल्या दिवसभराच्या चुका जर लिहून ठेवल्या त्या डायरीवरती की आज मी माझ्या दृष्टिकोनातून काय काय चुका केलेल्या आहेत तर दुसऱ्या दिवशी त्या टाळायचा प्रयत्न करायचा. असंच घडत गेलेलं. म्हणजे जो माझा 6-6.5 तास अभ्यासाचा दिवसभराचा टाइम होता तो वाढत 9-9.5 तासापर्यंत असा चाललेला. त्या वेळा चोरता येणं हा प्रकार झाला तो एक प्रकारे. ठीक आहे. आणि ही डायरी लिहिण्याची खूप चांगली सूचना खरं तर विद्यार्थी मित्रांनी केली. पण यामध्ये परत कुठेतरी येतं प्रामाणिकपणे त्या गोष्टी करणं किंवा त्या गोष्टी अंमलात आणणं हे जास्त महत्वाचं आहे. मग हे इम्प्लिमेंटेशन करत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये कुठेतरी खालीवरपणा किंवा जो दबाव आहे तो दिसून येतो. आणि मग तो दबाव घेण्यापेक्षा तो टाळून कसं पद्धतीनं या मार्गाने त्यांना चालायला पाहिजे, त्यांनी कसं करायला पाहिजे. त्यासाठी मला एकच सांगायचं आहे की आपण जे दिवसभरातला जो आपला शेड्यूल आहे तो व्यवस्थित आपण करणे पहिली गोष्ट. नंबर 2 गोष्ट एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणे. आणि नंबर 3 गोष्ट आई वडिलांचे जे कष्ट आहेत ते डोळ्यासमोर ठेवणे. हे जर ह्या 3 गोष्टी केल्या ना की आपोआप आपल्याला एक दिशा मिळून जाते अभ्यासाची आणि यशापर्यंत आपण पोहोचतो. खूप छान खरं नरेंद्रजी, खूप चांगल्या पद्धतीनं आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. मोठ्या संघर्षातून जे यश मिळतं आणि त्या यशातून जे व्यक्तिमत्व येतं त्याला एक वेगळा रुबाब येतो, एक वेगळी परिपक्वता येते. ती वेगळी परिपक्वता, एक वेगळा रुबाब आज नरेंद्रजी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतोय. आणि याचा फायदा आमच्या सगळ्या विद्यार्थी वर्गांना, आमच्या सगळ्या सबस्क्रायबरला होईल याची अपेक्षा आहे. सगळ्यांना या स्पर्धा परीक्षांच्या चांगल्या तयारीसाठी उत्तम शुभेच्छा. अशाच पद्धतीच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून, अशाच यशस्वीतांच्या गाथांच्या माध्यमातून आपण परत इथंच भेटणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.